तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आत्ता उठलेलो आहेत आणि आपण आंघोळ करून फ्रेश झालेलो आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला जायचं होतं मक्का आणण्यासाठी गाईंना. तर आपली पाठीमागं वाऱ्यानं मक्का पडली होती बऱ्यापैकी. आपण आता ती पूर्ण कापून घेऊन येणार आहे. त्या पहिलं तर आपण एकदा आता ट्रॅक्टर आणायला जाणार आहे. आपल्याला अमोल पवार यांचं ट्रॅक्टर आणायचं आहे. आपल्या ट्रॅक्टरला पेरणी यंत्र गुंतलेलं आहे आणि त्या ट्रॅक्टरला ट्रॉली आहेत पहिल्या आट्याच्या, आणि आपण आता ते ट्रॅक्टर नेणार आहे. मित्रांनो, आपण आता अमोल बाप्पाचं ट्रॅक्टर आणलेलं आहे आणि आपण आता घेऊन जाणार डायरेक्ट शेतामध्ये. हे बघा, हे ट्रॅक्टर ज्यांचं महिंद्रा कंपनीचं. आता आपण ते जातोय घेऊन. आणि निलेश आलेला आता, निलेशला पण येते आपल्यासोबत. वाढत होत्या ना बरी तशी केली चांगली आहे ना. आपण एकदाच कंस काढून केले कंस कुठं होती ना. तर मित्रांनो, आपण आता मक्का भरून निघाला आहे घरी जाण्यासाठी. आपल्या संघ आहे जो पण आला होता इकडं काल. आणि आपण आता जातोय, तो ट्रॅक्टर चालवतोय. आता आपण जाणार डायरेक्ट घरी. मित्रांनो, आपण आता आलेलो आहेत घरी आणि आपण इथं मक्का खाली करून घेतलेली आहेत. आणि आपण थोड्या मक्काची कुट्टी काढून लगेच गायींना चारा पाणी करून दिलेले टाकून. आणि मित्रांनो, आपल्याला जायचे आता आपल्या ट्रॅक्टर ड्रायव्हर मित्राकडे, त्यांच्या घराचं काम चालू आहे. आपल्याला तिथं ट्रॅक्टर घेऊन जायचे, भरती टाकायचं काम आहे आज. धर्मा रसवाला. आमच्याकडे सर्वच धर्मध्ये आमरस मिळेल. धर्म तेवढा उरलेला आम घ्या का. तर मित्रांनो, आपण आलो आता डायरेक्ट घरी. आणि आता आपला शेणपाणी करायचा टाइम झालाय. आपण गेलो होता आता कडू आणण्यासाठी, मग चारा आणण्यासाठी. आता ते चारा आपण खाली करून घेणार आहे. आता वेद इकडं खाली करणार आहे पूर्ण. आणि आपल्याला आता कुट्टी पूर्ण संपून गेलेली. आपल्याला पहिलंच कुट्टी काढायची. आपण आता शेण उचलून घेणार आहे पूर्ण. हा करवर